वगैरे झाला असेल तर इथे मात्र यायचं आता. जर 20 मिनिटाच्या आत 3 षटकं संपली नाही तर एक स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. आता ही मॅच त्याच्यानंतर एक मॅच होईल सेमीफायनलची आणि तदनंतर मात्र असेल मेगा फायनलचा थरार. आमंत्रित 16 संघ होते. कालचा दिवस गाजवला शिरवली संघाने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यांना देखील वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती आणि आज मात्र बदलापूर गाव वाईल्ड कार्ड एंट्री तर मिळाली आहे परंतु तसा खेळ देखील करावा लागेल कारण समोर भिवंडी परिसरातील एक दादा संघ आहे टेमघर. हॅलो हॅलो यस गेम ऑन. मॅचला होईल सुरुवात. पंचांकडून ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवर टेमघर संघाकडून गोलंदाज किसन. सलामीची जोडी सलामीचे बॅटर बदलापूर गाव संघाकडून आरफ आणि तौहीद. ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली तोच आता सलामीसाठी आलाय. मागच्या मॅच मध्ये थोडासा उशिराने आला होता परंतु आता मात्र वेळेत. पहिलाच बॉल फेस करेल. गोलंदाज तयार. ऑफ यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु थोडासा बाहेर चेंडू. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंचांकडून वाईडचा इशारा. वाईड बॉलचा इशारा. दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्याकडे एक एक रिव्ह्यू आहे पण तो फक्त बीमरसाठी. तो देखील फलंदाजी करणारी टीम रिव्ह्यू घेऊ शकते बीमरसाठी. अदरवाईज जर पंचांना वाटलं तर मात्र ते रिव्ह्यू घेऊ शकतात. धावचित असेल किंवा मग अजून कोणता वाईड असेल किंवा कोणत्या जर त्यांना शंका असेल तर मात्र ते रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद घ्या. अदरवाईज अंपायर निर्णय हा लास्ट असेल. त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सातत्याने ऑफ साईडला फेकी सुरू आहे. जे चांगले गोलंदाज असतात त्यांचं हे वैशिष्ट्य असतं. त्यांना माहिती आहे की ऑफ साईडला 1 2 3 वाईड गेले तरी चालतील परंतु चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न गोलंदाज किसन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर लांबचा प्रवास करून आले तिथपर्यंत शिलूनगरीमध्ये. इथे टर्न झालाय चेंडू. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आरफ एक चालाक खेळाडू आहे बदलापूर गावचा. या अगोदरच्या मॅच मध्ये कमी धावा त्याने डिफेंड केल्या. चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच बदलापूर गाव संघ आता टेमघर संघाच्या विरोधात 2 हात करत असताना मोठी लढाई मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ शॉट इट इज. शॉट ऑफ द डे. रिव्हर्स आणि चौकार. फलंदाज आरफच्या बॅटमधून. या मॅच मध्ये बॅटल असेल ते म्हणजे एका बाजूला श्याम चौधरी तर दुसऱ्या बाजूला आरफ शेख. दोन्हीही ओपन फॉर्मॅट मध्ये खेळणारे खेळाडू आहेत. कोणता संघ जिंकेल किंवा कोणताच खेळाडू वरचढ जाईल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली मॅच हवी असते. ती मॅच पाहायला नक्कीच मिळेल. बडवळ B+ संघ आपल्याच विभागातील चांगली कामगिरी करून आता सेमीफायनल मध्ये पोहोचला आहे. आता ह्या 2 संघांमधून कोणता एक संघ. स्लॉग स्वीपचा अप्रतिम नजराणा. पहिल्या बॉलवर रिव्हर्स आणि त्याच्यानंतर स्लॉग स्वीप. बॉल सीमा पार गोळीच्या वेगाने जमिनीला गुदगुद्या करत 4 धावांसाठी चौकार. थोडा बेस कर ना.
दोन बॅक टू बॅक चौकार आलेत आरबच्या बॅटमधून. आरब शेख बदलापूर गावचा हा सितारा. याच्या अगोदर रिव्हर्स होता आणि त्याच्यानंतर स्लॉक स्वीप. तिसरा येईल का? व्हेरी गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मागे क्षेत्ररक्षक नव्हता कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. जर कदाचित चेंडू निसटला असता तर सीमा पार झाला असता, परंतु या तीन नव्हे तर 4 धावा रोखण्यात यश आले. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि धाव संख्या फलंदाजी करत असताना बदलापूर गाव संघाची 12च्या घरात. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे परंतु चांगली फिल्डिंग. फेकी देखील चांगली. 2 धावा रोखता येणार नाही परंतु 2 धावा अडवण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला. या स्पर्धेचा आपण विचार केला तर उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट नितीनदादा शिंदे यांच्या माध्यमातून, त्यानंतर गोलंदाजासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज निलेश दादा तरे यांच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक सन्मान आकर्षक ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी चमचमती सायकल, भरपूर सारी बक्षिस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक डॉट बॉलच्या समाप्तीनंतर एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना बदलापूर गाव संघाची धाव संख्या 14च्या घरात. बिनबाद 14 ही धाव संख्या. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये दिग्गज संघांनी पार्टिसिपेट केलं होतं. शेलू नगरीमध्ये दाखल झाले होते. उमरेली असेल, कळंब असेल, बडवे B+ संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. अगदी शेलू गावापासून हाकेच्या अंतरावर असलेलं बडवळ गाव आणि ते देखील आता लगेच उपस्थित होतील. जयदीप गोलंदाजी मार्कवर. पहिलाच चेंडू. नजाकत भरा स्ट्रोक आहे परंतु थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील. जर वेगाने बॅट फिरवली असती, बॅट फ्लो चांगला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता, परंतु या 2 धावांच्या मदतीने 16 धावा धावफलकावर. 16 रन्स 4 ओव्हरमध्ये. खेळपट्टीचा विचार केला तर 4 ओव्हरमध्ये कमीत कमी मला वाटतं 45 ते 50 धावांचं लक्ष उभारावं लागेल बदलापूर गाव संघाला. चांगली बॉलिंग. टप्पा पडल्यावर चेंडू थोडीशी उसळी घेतली आणि अगदी कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय. चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. ज्या चुका केल्या होत्या गोलंदाज किसन म्हात्रेने, 2 वाईड चेंडू त्याच्यानंतर 2 चौकार, परंतु आता जयदीप चौधरी पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर आलेली 1 धाव, त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. त्याच्या बातातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे स्टँड अँड डिलिव्हर बदलापूर गावचा ब्रँड दाखवणारा फलंदाज तोहीच्या बॅट मधून आलाय हा भव्य षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित संगीत डीजे करणच्या माध्यमातून आणि ही गाणी वाजायला हवीत नक्कीच, कारण आपली स्पर्धा छत्रपती चषक आहे. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025चा हा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा. सगळे युवा खेळाडू आज मात्र सुट्टी घेऊन थांबलेत. काल त्यांना वेळ मिळाला नाही, सुट्टी मिळाली नाही, परंतु आज मात्र आपल्या बॉसला वेगवेगळे रिझन दिले. कोणाचे भरपूर सारे प्लेयर आजारी पडले आपले. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय फलंदाज तोहीच्या बॅटमधून. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली इनिंग त्याने साकारली होती. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि ते 1 धाव मिळेल. नक्कीच धडपडलेत बदलापूर गाव संघाचे खेळाडू. आमचा मित्र इजाज, त्याच्या देखील पायाला दुखापत झाली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या 27च्या घरात
आयोजक आपण फर्स्ट एड बॉक्स पुरवायचा आहे इजाजला. इजाज आमचा चांगला मित्र आहे, सातत्याने बदलापूर गाव संघासाठी खेळतो आणि संपूर्ण कमिटमेंट देत असतो. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथे फटका चांगला आहे परंतु उंची जास्त घेतली आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिला आहे आणि पाहतच राहील कारण बॉल गेलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मल्टी हिट सीमा पार षटकार. रोहित हा एक शांत खेळाडू आहे परंतु बॅटिंग करत असताना आक्रमण करतो. सातत्याने मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. षटकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावर. आणखीन एक शफल होऊन फुटवर्क पाहायला मिळालं. उजव्या स्टिकच्या बाहेर आला आणि त्यानंतर डीप फाईन लेगला चेंडूला फेकून दिले. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग. तोहिद इज ऑन फायर नाऊ. आणि या दरम्यान जय कोलमा माता शेलू संघाचे ज्येष्ठ खेळाडू आमचे मोठे बंधू शिवसेना माजी शाखा प्रमुख सुरेश तर यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील जय कोलमा माता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. तोही चांगली बॅटिंग करतोय. कुठेतरी असं वाटलेलं की टेमगर संघ कदाचित हावी होईल की काय परंतु आता जर विचार केला तर पारडं जड पाहायला मिळतंय बदलापूर गाव या संघाचं कारण त्यांची सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. आरफ आणि तोईद दोघांनी मोठी पार्टनरशिप केली आहे आणि दोघं खेळत असताना 43 धावा धावफलकावर. 2.2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आयोजक आपण चेंडू पुरवा. चेंडू हरवला गेलाय. चेंडू पुरवा आपण. (43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा धावफलकावर. मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. काय बॅटिंग सुरू मैदानाच्या आतमध्ये. फायरिंग, चौफेर फटकेबाजी, चौकार षटकारांची आतिषबाजी. मगाशी राजू तरेने उल्लेख केला होता की जर कडेगोलेली संघाच्या बरोबर बदलापूर संघ जिंकला तर तो मात्र चांगला हवी ठरू शकतो कारण चांगला बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे. पहिल्या मॅच मध्ये काही खेळाडू उपस्थित नव्हते परंतु आता मात्र फुल स्क्वॅड त्यांचा उपस्थित आहे. दर्शन तरे चेंडू आपल्याकडे भरपूर मित्र आहे. इकडे भरपूर मेहनत घेतली. स्वयंसेवक बस झालं जाऊ तो चेंडू. त्यांचं कौतुक देखील होणं गरजेचंच आहे. आणखी एक बॅक टू बॅक 2 इन अ रो. तसा विचार केला तर पहिला षटकार त्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर मात्र 2 षटकार. अगदी महागडी गोलंदाजी सुरू आहे श्याम चौधरीची. अत्यंत नावाजलेला खेळाडू आहे. ओपन फॉर्मॅटमध्ये सातत्याने खेळतो
परंतु त्याच्या विरोधात आक्रमण चढवलंय. चॉईस बॉल नसणार आहे, मॅच बॉल आला. दर्शनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दर्शन तरेसाठी. सकाळपासून भर उन्हामध्ये दर्शनला देखील काल सुट्टी मिळाली होती, परंतु त्याने आज सांगितलं आपले सगळेच खेळाडू जे कलम आता शेलू संघाची नोकरी करतात, काल बरेचसे खेळाडू होते परंतु आज त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. इथे खडे खडे चौकार आणि षटकारांची भाषा बोलतोय तौहीद. आरफ तर नॉन स्ट्राईकलाच उभा आहे, परंतु हा तौहीद, हाच तो तौहीद आहे ज्याच्याकडे मगाशी पहिल्या मॅच मध्ये टी शर्ट नव्हता. त्याने 2 धावांची पेनल्टी घेतली आणि संघासाठी खेळला, त्यावेळी देखील त्याने चांगली इनिंग साकारली आणि आता मात्र फुल ड्रेसिंग मध्ये आणि फुल स्क्वॅड घेऊन उतरला बदलापूर गाव हा संघ. टेमघर संघाच्या विरोधात 2 हात करत असताना मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. बॅटिंग करत असताना 59 धावा धावफलकावर. अजूनही तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर काय होईल? फुलटॉस, लॉलीपॉप. आयवा जेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं. दुंदा मामा मसने यांच्याकडून तब्बल 30 धावा खर्च केल्यात श्याम चौधरीने. थँक्यू. 65 धावा धावफलकावर, 65 रन्स ऑन स्कोर बोर्ड. थोडीशी महागडी गोलंदाजी, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला गेम आहे. इथे कधीही काही होऊ शकतं. जरी या अगोदरच्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या असल्या तरी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये देखील कदाचित निर्धाव षटक देखील हाताळू शकतो गोलंदाज. मिलिंद हा गोलंदाजी मार्कवर आहे, ज्या चुका केल्या श्यामने त्या रोखाव्या लागतील. अजूनही सामना संपलेला नाहीये. आताशी पहिली इनिंग सुरू आहे. पहिल्या इनिंग मधला एका ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर 4 षटकं असतील. ती म्हणजे टेमघर संघाला एक ताकदवर संघ आहे. आपली ताकद सिद्ध करावी लागेल या शेलूच्या क्रीडांगणावर. 11 चेंडूंमध्ये 45 धावांची अफलातून इनिंग साकारत असताना फलंदाज तौहीद. वेल प्लेड, वेल बॅट. त्याच्या सोबतीला आरफ सलामीची जोडी अजूनही खेळते. एकही खेळाडू तंबूमध्ये परतला नाहीये. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील की कमबॅक करून देईल मिलिंद आपल्या टेमघर संघाला. नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाने खेळत असताना अगदी लांबचा प्रवास करून रेल्वेने प्रवास करून पर्यंत पोहोचलाय. खोलवर टाकलेला चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला आरफने 1 धाव मिळेल. या चेंडूंची नितांत गरज आहे. येस, नक्कीच त्यांचा 12 खेळाडू आम्हाला सांगतोय की मिलिंदनेच मात्र मागची जी मॅच होती ती 2 फक्त धावा खर्च केले होते त्याने. तशीच गोलंदाजी त्याला करावी लागेल. एक अस्त्र आपल्या बाहेर काढावे लागतील बातातील, परंतु इथे तौहीद षटकाराने 50 पूर्ण करतोय. एकदा बॅट वर करायची तौहीद आपण या स्पर्धेतील. आय थिंक दुसरी 50 असावी ही. प्रसाद एका धावेने राहिली होती 50 प्रसादची, त्यामुळे ही दुसरी 50 असेल. कळंब संघाचा प्रसाद मध्ये 49 धावा त्यांनी ठोकल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र तौहीद 72 धावा धावफलकावर. 72. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 72 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कालच्या दिवसातून शिरोली संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, तो जाऊन पोहोचला फायनल मध्ये. आजच्या दिवसामध्ये संघ कमी पडत होता आणि त्यावेळी लगेचच एंट्री फिक्स केली बदलापूर गाव संघाने आणि आता मात्र ही मॅच खेळतोय. विचार जर केला तर पारडं जड आहे बदलापूर गाव संघाचं, परंतु अजूनही खेळ संपलेला नाहीये. 6 चेंडूमध्ये 36 धावा देखील होतात, म्हणजे 36 दुने 72 रन देखील 2 ओव्हरमध्ये चेस होऊ शकतात. तौहीद ऑन स्ट्राईक. 50 पूर्ण झाली आहे. तिसरा बॉल. इथे हा चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक लांबून धावत आलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि यशस्वी. बॉडी लँग्वेजचा विचार केला आपण टेमघर संघाच्या कुठेतरी थोडीशी नांगी टाकली की काय असं वाटतं, परंतु अशी मॅच सोडून चालणार नाहीये. अजून तुमची इनिंग येणं बाकी आहे.
खेळपट्टीचा विचार केला तर खेळाडूंना विशेष करून फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. 2 खेळाडू येत होते परंतु इथे झेल पकडलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मिलिंदने आणि 50 पूर्ण केल्यानंतर माघारी परत तोही एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तोही साठी.